मी काही नाही बोलून काही नाही समोरून घ्या जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी सांतोरी महाराष्ट्राचे फेवरेट आमची बघा ऐकतात त्यांना एकच अपेक्षा केली. आता इथे जो कुंभमेळा होतोय आणि इथे अहिल्यादेवीने होळकरांची फार मोठी प्रॉपर्टी आहे याच्यावरती घाटावरती, तर त्याला जे काही त्याच्या भक्तगणांसाठी जो विकास करायचा तो निश्चित करा. त्याच्याबद्दल त्यांचं काय ऑब्जेक्शन नसणार नाही, पण त्याची नादूस होणे आणि त्याचं जे महत्त्व आहे, ऐतिहासिक महत्त्व आहे, पौराणिक महत्त्व तर आहे, पण पौराणिक महत्त्वापुढं अहिल्यादेवीने जे काही या ठिकाणी निर्माण केलेले भक्तगणांसाठी त्यांचं महत्त्व कमी होऊ नये. त्यांनी केलेले घाट आणि ते अबाधित राहावे, त्याचं सुशोभीकरण करावं, पण त्यांचं नाव नष्ट होऊ नये, त्यांचं काही तिथे डॅमेज होऊ नये. त्यांनी जे स्थापन केलेलं एवढी आम्ही अपेक्षा शासनाकडनं केलेली आहे. कारण जो प्रकार आता मध्यंतरी याला झाला कुठे बनारसला वाराणसीला, तसा इथे प्रकार होऊ नये. आणि एकदम मूर्त्यांचे वगैरे जे काही असतील त्यांना जे सांभाळायचे नसतील ते आमच्या म्युझियमला सांभाळता येईल, त्याचा काही प्रश्न नाही. होळकरांचं म्युझियम आहेत, इथे पण आम्ही म्युझियम करू शकतो. असं होळकर अहिल्यादेवी खाजगी होळकर ट्रस्ट आहे, त्याच्या वतीने आपल्याला एवढं आश्वासन करू शकतो. आमच्यासोबत होळकरांचे राजवंशांचे अभिमन्यू जे होळकर आहेत, त्या होळकरांचे जागीरदार आपले मटकर साहेब आहेत. आम्ही मल्हारराव होळकरांच्या मामांचे वंशज आहोत. मल्हारराव होळकरांचे मामा जे होते भोडात बारकर त्यांचे वंशज तवज्याचे जागीरदार आहोत. म्हणजे आमचा या ठिकाणी पण संबंध आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये चांदूर तालुक्यात जमिनी आहेत, बऱ्याच ठिकाणी आमचा संबंध आहे आणि आम्ही वारंवार येतो. या ठिकाणी भाऊसाहेब राजोळे आहेत, हे होळकरांचे सरदार आहेत, आणि समाधान भाऊ बागलान अशी बरीच मंडळी या ठिकाणी सगळी अहिल्यादेवींच्यावर प्रेम करणारी, छत्रपतींना मानणारी. आम्ही आणि या छत्रपतींचं कार्य होळकरांनी पुढे नेलेलं आहे. अटकेबाद झेंडा लावण्यासाठी मल्हाररावाने जीवाचं रान केलेलं आहे काय, आणि उत्तर हिंदुस्थानमध्ये म्हणजे बृहम-महाराष्ट्र जर निर्माण केलं, स्वराज्याचे उत्तरेकडे नेलेले आहे, तापीच्या पलीकडे, ते सगळ्या मराठी ह्याच्यामध्ये शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, धारचे पवार, देवाचे पवार, झाशीचे नेवाडकर आणि अशी सगळे बहुत मंडळींनी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. या सगळ्यांच्या बलिदानातनंच हे सगळं कार्य उभं राहिलेलं आहे. ते यांचं कोणाचंही कार्य, यांचं कोणाचंही खानाखुणा, ऐतिहासिक खानाखुणा नष्ट होऊ नये, ते जतन करून त्या सुशोभित करावं. लोकांच्या आधुनिक काळ बदलल्याप्रमाणे त्याचं सुशोभीकरण करावं, त्यांच्या सोयी कराव्या, पण याला विद्रुपीकरण होऊ नये किंवा यांचं ऐतिहासिक महत्त्व कमी होणे हीच आमची अपेक्षा महाराष्ट्र शासनाकडे आहे. आणि तेवढीच अपेक्षा आम्ही गिरीश भाऊ महाजन जे आपले इकडचे उत्तर महाराष्ट्राचे मंत्री काय, त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे. ती महत्त्वाची एक मागणी आहे की हा जो इथे होळकर घाट आहे गंगेच्या काठावरती, अहिल्या घाट, या ठिकाणी एक त्यांचं भव्य दिव्य असं पुतळा उभा राहावा महाराष्ट्र शासनाने. याच्यासाठी त्यांनी होळकर खाजगी अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट इंदोरकडे परवानगी घेऊन घ्यावी. ती मिळेलच, त्याचा काही प्रश्न नाही, कोणी नाही, पण एक ते औपचारिकता पूर्ण करावी, म्हणजे वादविवाद निर्माण होत नाही आणि लोकांचे गैरसमज होत नाही. हे जे सरकार आहे हे देवा धर्माला धरून चालणारं, सर्वांसाठी काम करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी यांचंच कार्य पुढे नेत आहे. त्या दृष्टिकोनातून आमचं सगळ्यांचं सहकार्य त्याला पूर्णपणे आहेच. तर आपण तेवढंही कार्य करावं आणि अहिल्या मातोश्रींचे एक भव्य दिव्य पुतळा त्या ठिकाणी उभा करावा हीच अपेक्षा आहे. तसे जे कोठावदे पाटील होते, नाशिकचे मूळ पाटील की, तिथं शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपण 4.5 महिने त्या राजवाड्यात होते.
मासाहेब जिजाऊंचं वास्तव्य ज्या कोठावदे पाटील या घराण्याच्या जागेमध्ये जिजाऊंचं स्मारक व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे हा चांगल्या प्रमाणात नाशिक जिल्ह्याला जे त्यांचं पाय लागलेले होते म्हणजे वास्तव लाभलं होतं, तर त्या ठिकाणी त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांच्या वाड्याचं दुरुस्त करून ते स्वतः तो वाडा जिजाऊ स्मारकासाठी देण्यास तयार आहे. त्यासाठी अशी मागणी आम्ही महापौर आणि गिरीश भाऊ महाजन त्यांच्याकडे केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत ही मागणी आमची गेलेली आहे. ती लवकरात लवकर या सिंहस्थानाच्या पार्श्वभूमीवर करावी अशी विनंती. हातगड किल्लेदार गंगाजीराव मोरे देशमुख यांचे 13वे वंशज म्हणून हनुमंतराव मोरे देशमुख हातगड येथील जे पुरातत्व विभागाने आणि त्यांनी काही सुधारण्याचं काम केलेले आहे ते निकृष्ट आहे. त्याच्यासाठी शासनाने काहीतरी प्रयत्न करावेत व तिथे समाधी आहे आमच्या गंगाजीराव मोरे यांची व धारातीर्थस्थळ आहे तिथे जे अतिक्रमण झालेलं आहे त्या संदर्भात जरा लक्ष घालून शासनाचे जरा मदत मिळावी या कामी मी एवढंच बोलू शकतो. अमर सोळंके B7 न्यूज